24,614। अध्यक्ष महोदय छापल्याप्रमाणे। माननीय अध्यक्ष महोदय, नागपूर शहराचा प्रश्न आहे। ऑपरेशन थंडरमध्ये पोलीस उत्तम प्रचंड कारवाई करते आहे, पण जुन्या काही गुन्ह्यांमध्ये तेच ते आरोपी सापडतात। या उत्तरात हे उत्तर त्या तुलनेने एकदम खरं दिलं आहे, पण यातले 5 पैकी 3 आरोपी सापडले आणि 2 आरोपी सापडलेच नाही, आणि त्यातल्या एकाला जमानत मिळाली आहे। माझ्या म्हणजे सांगायला अडचण नाही, अनेक राजकीय नेत्यांसोबत नावही जोडले असते, पण माझा स्पेसिफिक प्रश्न एवढाच आहे की सत्यानाश होत चालला आहे। सगळ्या शाळा, सगळ्या टपऱ्या, सगळे जे चुकीच्या पद्धतीने चालणारे हुक्का पार्लर या सगळ्या ठिकाणी होत आहे। मोठ्या प्रमाणात तरुण पिढी 14-15 वर्षाचे लोक या दृष्टीने होत आहे। नागपूर शहरात अनेक लोकांवर मोका लागला, अनेक वस्त्यांमध्ये पकडल्या गेले, पण तेच ते आरोपी पकडले जातात। आणि या प्रकरणात मोका लागला का नाही लागला, मग कोणत्या कलमा कारवाई केली, हे सगळ्याच्यात लिहिलं आहे। माझे 4 प्रश्न असे आहेत की नागपुरात कारवाईत सापडलेल्या ड्रग तस्करांवर NDPS अंतर्गत कारवाई केली, परंतु त्यांना मोका आपण लावणार आहोत का, नंबर 1। नंबर 2, नागपुरातील ड्रग्स पेडलरची जाळे सोडण्यासाठी तसेच इतर राज्यातील कनेक्शन, हे इतर राज्यातील कनेक्शन म्हणजे राजस्थानपर्यंत पोहोचलं आहे, त्यामुळे त्या बाबतीत काही वेगळी मोहीम हाती घेतली जाणार आहे का। नंबर 3, ड्रग तस्करांच्या मालमत्तेचा संपूर्ण अहवाल तयार झाला असेल किंवा त्याचा का आपण सर्वे करणार आहोत का, आणि त्याच्यावर जप्तीची पूर्ण कारवाई, तसेच इल्लीगल प्रॉपर्टी त्यांच्याकडे असेल, इल्लीगल कन्स्ट्रक्शन असतील तर ते आपण पाडणार आहोत का। नंबर 4, त्यांची बँक खाती गोठवली जाणार आहेत का। नंबर 4, नागपुरातील गुन्हेगारी या संबंधात ऑपरेशन थंडरमध्ये सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये उत्तम झालं, जनजागरण झालं, सगळे लोक आहे, पण माझी माननीय मुख्यमंत्री इथे आहेत, माननीय राज्यमंत्री आहेत, मला जे वाटतं की बा एकही ग्रॅम कुठलाही अंमली पदार्थ येऊ शकत नाही जर पोलिसांनी ठरवलं तर पोलीस तसं, नागपूर पोलीस तसं ठरवणार आहेत का। नंबर शेवटचं, आणि माननीय अध्यक्ष महोदय, अमरावती असेल, बाजूला छिंदवाडा असेल, तिकडे पांढुर्णा असेल, संसर असेल, याच्यातनं मोठ्या प्रमाणात गुटखा, सेंटेड तंबाखू येणं सुरू आहे। मागे अमरावतीत मोठ्या धाडी पडल्या, पण नंतर त्या बंद झाल्या, तर त्या बाबतीतही आपण काही कारवाई करणार आहोत का। अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य प्रवीण दटकेजींनी काही प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले आहेत। पहिल्यांदा तर या गुन्ह्यामध्ये संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 ज्याचा त्यांनी उल्लेख केला, तर त्यातील कलम 3.1, 2, 3.2 आणि 3.4 अन्वये सदर गुन्हेगारांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यामुळे ते आपण कलम ऑलरेडी लावलेला आहे, त्यांना त्या अंतर्गत आपण चार्जशीट करतो आहोत। यासोबत आपण ज्या बाकी गोष्टी विचारल्या त्याच्यामध्ये संपत्ती जप्त करणे वगैरे या ज्या गोष्टी आहेत, तर कायद्याच्या अनुषंगाने जे आपले अधिकार आहेत, एका स्टेजला जाऊन आपल्याला तशा पद्धतीनं संपत्ती देखील त्यांची जप्त करता येते, तर निश्चितपणे तेही केलं जाईल। बेकायदेशीर बांधकाम जर त्यांचं असेल तर आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे आपल्याला विहित त्यांना नोटीस देऊन आणि त्यानंतर अशा पद्धतीची कारवाई करता येते। त्यामुळे महानगरपालिकेला सांगण्यात येईल, आणि जर अशा प्रकारे बेकायदेशीर त्यांचं काही असेल तर विहित पद्धतीनं नोटीस देऊन त्याच्यावर देखील कारवाई जी आहे ती कारवाई निश्चितपणे करण्यात येईल। आणि त्यासोबत ऑपरेशन थंडरच्या माध्यमातून आपण स्वतःच या ठिकाणी सांगितलं की मोठ्या प्रमाणात नागपूर पोलिसांनी कारवाई केली आहे, आणि हे खरं आहे की अलीकडच्या काळामध्ये विशेषतः मुलांना टार्गेट करण्याचा प्रयत्न होतोय, त्यामुळे टपऱ्या असतील किंवा तत्सम ज्या जागा असतील त्या जागांवर देखील आपण काम करतो। विशेषतः या संदर्भात आता मोठ्या प्रमाणात इंटेलिजन्स गॅदर करणं हे काम आपण सुरू केलेलं आहे, आणि इंटेलिजन्स बेस्ड कारवाई आपण करत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात कारवाया चाललेल्या आहेत। आपल्याला कल्पना आहे की आज अंमली पदार्थांच्या संदर्भात मोठा प्रश्न हा आहे की अगदी छोट्याशा जागेतही अंमली पदार्थ तयार करता येतात आणि तो करण्याचा प्रयत्न होतो, पण त्यावरही आळा आणण्याकरता त्याचे इन्ग्रेडियंट्स कुठून येतात, ते कसे थांबवता येतील, याबद्दलही आपण व्यापक अशा प्रकारची तयारी केली। आणि विशेषतः आता केंद्र सरकार आणि राज्य सरकार आणि वेगवेगळी सरकार, त्यांनी जसं सांगितलं की दुसऱ्या राज्यांमध्ये देखील याचा काही धागेदोरे आहेत, तर आता सगळी राज्ये एकमेकांशी कॉपरेट करतात। आपण दुसऱ्या राज्यात जाऊन त्या ठिकाणी कारवाया करतो,
दुसऱ्या राज्यातले लोकही आपल्याला इंटेलिजन्स देतात आणि त्यांना आपण मदत करून कारवाईमध्ये मदत करतो आहोत. त्यामुळे या संदर्भात आता मोठ्या प्रमाणात इंटेलिजन्स शेअरिंगही होत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की आता कुठली केस पकडल्यानंतर पोलिसांना स्पष्टपणे सांगितलं आहे की नुसती ती केस चार्जशीट करून चालणार नाही, त्याचे फॉरवर्ड लिंकेज आणि बॅकवर्ड लिंकेज देखील शोधून काढले पाहिजेत. आणि एक गोष्ट त्यांनी जी सांगितली या गोष्टीमध्ये खरं म्हणजे हे माझं देखील मत आहे की जर एखाद्या अशा प्रकारची घटना होते आहे तर ती पोलिसांना माहिती पाहिजे. आणि जर ती माहिती होत नसेल तर कुठेतरी काही ना काही प्रमाणात हा इनकॉम्पिटन्स आहेच. आणि म्हणूनच आपण या संदर्भात झिरो टॉलरन्सची भूमिका घेतलेली आणि महाराष्ट्रात पहिल्यांदा अशा पद्धतीनं ज्यांचं डायरेक्ट इनडायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट मिळालं त्या पोलिसांना आपण सस्पेंड न करता थेट बडतर्फ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि भविष्यातही अशा पद्धतीनं डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली जे पोलीस या ड्रग्सच्या केसेसमध्ये त्या ठिकाणी इन्व्हॉल्व दिसतील किंवा जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं असं दिसेल त्यांना या ठिकाणी बडतर्फ करण्यात येईल. विकास ठाकरेजी. अध्यक्ष महोदय, नागपुरातील अभ्यंकरनगर ते बजाजनगर चौक या भागामध्ये महानगरपालिकेने 20 कोटी रुपये खर्च करून एक वॉकिंग स्ट्रीट बनवली आहे. परंतु या वॉकिंग स्ट्रीटवर पूर्ण अवैध हे ड्रग्सचे लोक म्हणजे VNIT कॉलेज समोर आहे, सुशिक्षित तरुण तरुणी तिथे राहतात. त्याचा उपयोग पूर्ण हे ड्रग्स विकणारे करून झाले. ते टू व्हीलरवर ड्रग्स घेऊन येतात, त्यांचे ठरवलेले ग्राहक असतात. जर कोणी ड्रग्स घेरावणार आहे त्याला त्या सिगरेटमधनं ते आकर्षित करतात ना, असे व्हिडिओ ते त्या भागातले लोक पाठवत आहेत. तर माझी मागणी आहे मुख्यमंत्री साहेबांना की या भागात काही विशेष पोलीस पिकेटिंग करून काही तिथे एखादं चौकी उभारून, कारण की आपण ते केलं होतं चांगल्यासाठी की लोकांना सोय व्हावी, परंतु त्या ठिकाणी पूर्ण ट्रॅफिक जाम होतं आणि पूर्ण अवैध धंदे चालतात. म्हणजे 100% नसेल पण चहाची टपरी, पानाची टपरी अशा लागल्या आणि त्या ठिकाणी हे प्रकार चालले आहे. आपला एरिया तुमचा परिचयाचा आहे सगळा. आणि मला वाटते की या एरियातल्या तरुण तरुणींना वाचवण्यासाठी VNIT कॉलेजमध्ये देशातल्या अनेक ठिकाणून लोक विद्यार्थी शिकायला येतात आणि त्या व्यसनाच्या आहारी पडू नये म्हणून पोलिसांनी विशेष मोहीम करून तिथे, कारण की तिथे कोणाचाच कंट्रोल नाही आहे, गाडी जायला आणि तिथे मारापिटी, ड्रग्सच्या नशेमध्ये मारपीट या सगळ्या घटना घडून झाल्या. तर माझी मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की याच्यात विशेष लक्ष घालून आपण पोलिसांना निर्देश द्यावे की तिथे जर कंटिन्यू महिनाभर चेकिंग केलं तर हे सगळं उद्ध्वस्त होईल, अशी माझी मागणी. सन्माननीय विकासभाऊ ठाकरेंनी या ठिकाणी जे सांगितलं खरं म्हणजे माझा आणि त्यांचाच तो भाग आहे. त्याच्यामुळे त्या भागामध्ये जर कोणी असं काम करत असेल तर हे सहन करण्याचं कारणच नाही आहे. तात्काळ त्याचे आदेश देण्यात येतील आणि या संदर्भात एक मोहीम तिथे घेण्यात येईल. आणि यापुढे जर अशा पद्धतीचा कुठलाही व्यवहार त्या ठिकाणी सापडला तर PIलाच जबाबदार ठरवण्यात येईल. पूर्वी आम्ही ऐकत नक्की होतो कोणाच्या? एक, दोन, की तीन. ड्रग्सचा विषय आला की हा भाग फक्त शहरी भागामध्ये असायचा. अध्यक्ष महोदय, म्हणजे पोलीस प्रशासन उत्तम पद्धतीने काम करतंय. मध्ये अहिल्यानगरमध्ये अशीच एक घटना घडली होती. एक पोलीस कर्मचारीच इन्व्हॉल्ड होता. त्यांनी स्वतः काही ड्रग्स त्यातनं लंपास केले होते एव्हिडन्स बॉक्समधनं. पण हे होत असताना अध्यक्ष महोदय खंत ही वाटते की आता हा विषय शहरापुरता मर्यादित राहिला नाही. माझ्या ग्रामीण ठीक आहे, भागामध्ये एक अनेक मिनिट ठिकाणी एक मिनिट बघा, आपण गेल्या वेळेला ठरवलेलं की आपण जेवढं स्पेसिफिक राहायचं तेवढं स्पेसिफिक राहायचं. आता तुम्ही नागपूरचा प्रश्न अहिल्यानगरला घेऊन गेलात, अवघडच होईल ना. ड्रग्सचा मेनेज सगळ्या राज्यात थोड्याफार प्रमाणात कुठे ना कुठे आपल्याला दिसून येतो, परंतु आता स्पेसिफिक प्रश्न नागपूर संदर्भातला आपण त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करू. माझा प्रश्न क्लब झालाय, एकत्रित क्लब केलेला, माझं नाव आहे त्या प्रश्नामध्ये अध्यक्ष महोदय. माझा मूळ अहिल्यानगरचा प्रश्न होता, तो त्याच्यामध्ये क्लब झाल्यामुळे इथे आलेला आहे अध्यक्ष महोदय. मग अशा वेळेस मूळ प्रश्न आहे त्याच्यामध्ये, मग काय करायचं आपण निर्देश द्या. कारण अहिल्यानगरचा तुम्ही पाहिलं तर माझं नाव आहे त्याच्यामध्ये प्रश्नामध्ये. तर अध्यक्ष महोदय ग्रामीण भागामध्ये सुद्धा हे प्रश्न वाढलेत. माझ्या भागामध्ये देवदैठण परिसर आहे अध्यक्ष महोदय आणि शिरूर बॉर्डर आहे, म्हणजे पुढे बाजूला नगर जिल्हा आणि पुणे जिल्ह्याची बॉर्डर आहे.
तर अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणावर तस्करी सुरू झालेली आहे अध्यक्ष महोदय. आणि हे प्रमाण ह्या बॉर्डर्सच्या ऐवजी गावांमध्ये व्हायला लागलेलं आहे. तर याच्यासाठी नवीन काहीतरी एक टास्क फोर्स जशी आपण शहरासाठी केलेली आहे तसे ग्रामीण भागासाठी काहीतरी करावी अशी माझी विनंती. आपण काही करणार का? माझं आदरणीय मुख्यमंत्र्यांना एक विनंती आहे, कारण ग्रामीण भागामध्ये जर हे लोट आलं तर आपण थांबूच शकणार नाही अध्यक्ष महोदय. कारण तरुण पिढी अतिशय, माझ्याकडे इतक्या आत्महत्याच्या घटना वाढायला लागलेल्या आहेत, म्हणजे आठवड्यात 1 किंवा 2 आत्महत्या होतात, म्हणजे फक्त ड्रग्समुळे होतात. तर ह्याच्यासाठी आपण काय करणार आहोत ग्रामीण भागामध्ये हे रोखण्यासाठी? अध्यक्ष महोदय, या संदर्भात आपण केवळ शहरांकरता नाही तर केंद्र सरकारने सगळ्या राज्यांना एकत्रित करून 25/3/2022ला एक नार्को कोऑर्डिनेशन यंत्रणा त्या ठिकाणी त्याची पुनर्रचना केली. आणि मग त्या अनुषंगाने आपल्या राज्यामध्ये आपण 31 ऑगस्ट 2023ला अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स ANTFची स्थापना केलेली आहे. आणि मागच्याच वर्षी आपण अधिवेशनामध्ये याच्या संदर्भात स्पेशल जे काही पदं आहेत ती पदं याच्याकरता निर्माण केली आहेत. आपल्याकडे पूर्वी काही विविक्षित जे कमिशनरेट होते त्याच ठिकाणी आपलं अँटी नार्कोटिक फोर्स असायचा, पण आता जवळजवळ सगळीकडे प्रत्येक पोलीस स्टेशनला अँटी नार्कोटिकच्या संदर्भातला आपला फोर्स आपण तो तयार केलेला आहे. आणि याच्यामध्ये जवळपास आता 202 अधिकारी कर्मचारी आहेत, 346 नवीन पदं आपण अजून तयार केलेली आहेत. त्यामुळे सर्व जे काही युनिट्स आहेत त्या सगळ्या युनिट्समध्ये आपण ANTF स्थापन केलेलं आहे. म्हणजे जे आपले कोकण युनिट, कोल्हापूर युनिट, नाशिक युनिट, अमरावती युनिट, छत्रपती संभाजीनगर युनिट, नांदेड आणि नागपूर गडचिरोली युनिट, या प्रत्येक युनिटला आता सेपरेट अशा प्रकारचा फोर्स हा ग्रामीण भागाकरता देखील आपण त्या ठिकाणी तयार केलेला आहे. आणि आपल्याला कल्पना आहे की नुकतंच आपण मागच्याच वर्षी अमेंडमेंट करून याला संघटित गुन्हेगारीच्या अंतर्गत आपण आणलं. आणि मला सांगताना आनंद वाटतो की ते आणल्यानंतर जवळपास 25-26मध्ये आपण 10 अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये संघटित गुन्हेगारी ऑर्गनाइज क्राईम त्या ठिकाणी लावलेला आहे. आणि कोर्टाने देखील म्हणजे न्यायालयाने देखील आपण जो हा निर्णय घेतलेला आहे या निर्णयाला पाठिंबा दिलेला आहे. किंवा तो जो आपण संघटित गुन्हेगारी जी काही लावली ती कुठेही त्यांनी स्ट्राईक डाऊन केलेली नाही. त्यामुळे आता या संदर्भात अतिशय कडक अशा पद्धतीचं काम आपण सुरू केलेलं आहे. आणि आपण जर बघितलं तर याचे धागेदुरे हे वेगवेगळ्या राज्यातच नाही आहेत, हे परदेशात देखील आहेत. परदेशातनं देखील आपण आता डिपोर्ट करून लोक आणणं सुरू केलेलं आहे. काही देशांची आपला करार आहे, त्यामुळे तिथनं आपल्याला लवकर मिळतात. जिथे नाही आहे तिथे आपल्याला वेळ लागतो, पण कुठली केस सोडून द्यायची नाही, तर त्या केसचा पाठपुरावा करायचा, अशा पद्धतीनं आपलं काम चाललेलं आहे. शेवटचा प्रश्न घ्या, नितीन राऊत साहेब. अध्यक्ष महोदय, मी धन्यवाद देऊ इच्छेन प्रवीण दटके साहेबांना की त्यांनी माझ्या मतदारसंघात घडलेल्या घटनेबद्दल या ठिकाणी प्रश्न विचारला. आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांचं शहर आहे त्या ठिकाणी, परंतु मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट्यांमध्ये ड्रग्सचा प्रकार वाढीस लागलेला आहे, हे नाकारता येणार नाही. अध्यक्ष महोदय, खास करून झोपडपट्ट्यांमध्ये, मग ती नोगा फॅक्टरीमधलं भीमरत्ननगर झोपडपट्टी असो, लुंबिनी नगर जरीपटका पोलीस स्टेशनमध्ये मधलं असो, आणि मी आपल्याला सांगतो की मुख्यमंत्री महोदय की यामागे वेगळे व्यक्ती आहेत. लहान लहान मुलं, 14-14, 15-15 वर्षाची मुलं, यांच्या माध्यमातून ड्रग विकला जातो आणि ते मुलं अरेस्ट करतो. आपला अंमली पदार्थ खातं विभाग जो आहे तो त्या ठिकाणी ते पथक ते त्यांना अरेस्ट करतात. आणि अरेस्ट केल्यानंतर वय कमी असल्यामुळं त्यांना सोडलं जातं वारंवार. आणि सोडल्यानंतर रात्रीला ते अंमली पदार्थ घेऊन ते शस्त्र बाहेर काढतात अध्यक्ष महोदय, आणि चौकात येऊन मारपीट करतात. आता मर्डर झाला मागच्या महिन्यातच त्या ठिकाणी. म्हणून माझे स्पेसिफिक या ठिकाणी काही प्रश्न आहेत अध्यक्ष महोदय, की एकतर ही घटना डिसेंबर 25 मधली आहे जी या ठिकाणी सांगितलेली आहे, आणि गुन्हा अंतर्गत कलमे लावण्यासाठी म्हणजे मोका लावण्यासाठी फेब्रुवारी 26 पर्यंत म्हणजे तब्बल 2 महिने वाट पाहावी लागली. प्रश्न घ्या, जरा स्पेसिफिक प्रश्न घ्या. स्पेसिफिक प्रश्न विचारतोय ना, नाही विचारू का? या विलंबाच्या काळात आरोपींना पुरावे नष्ट करण्याची किंवा राजकीय वरदहस्त, मग तो मी असो किंवा अथवा कोणी असो, मिळवण्याची संधी मिळाली नाही का? हा विलंब यंत्रणेचे अपयश आहे की जाणीवपूर्वक दिलेली ढील आहे? याचा खुलासा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी करावी. माझा दुसरा प्रश्न असा आहे की शासनानं 10 किलो गांजा पकडल्याचे सांगितले आहे,
आणि ते खरं आहे. पण ही केवळ हिमनगाची एक टोक आहे. नागपूरच्या झोपडपट्ट्यांमध्ये हे ड्रग रॅकेट फोफावत असताना केवळ पाचपावली आणि जरीपटका पुरती मर्यादित कारवाई करून मुख्य सूत्रधारांना म्हणजे जे किंग पिंग्स आहेत मोकळे का सोडले जात आहे. या विशिष्ट कारवाईत पकडलेल्या 5 आरोपीपैकी अद्याप फरार असलेल्या आरोपींचा संबंध मोठ्या आंतरराष्ट्रीय टोळीशी आहे का. आपण सांगत होते माननीय मुख्यमंत्री महोदय उत्तर देताना की याचे धागेदोरे आहेत, तर त्यासंबंधी अटकेसाठी काही पावले उचलली आहेत का. कारण माझ्या माहितीनुसार जी मुलं माझ्या मतदारसंघात पकडली गेली होती त्यांचा धागादोरा हा माझ्या मतदारसंघातून पश्चिम नागपूरच्या मतदारसंघात म्हणजे इस्लाम कॉलेजच्या बाजूला जी झोपडपट्टी आहे तिथल्या लोकांशी त्या ठिकाणी झाला. त्यामुळे त्यावर काय कारवाई करण्यात येणार. केवळ तिसरा शेवटचा प्रश्न असा आहे की केवळ गुन्हे दाखल करून प्रश्न सुटणार नाही अध्यक्ष महोदय, आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी ते कबूलही केलेलं आहे. नागपूर शहर हे ड्रग ट्रान्झिट हब बनत चाललेलं आहे आणि त्या ज्या भागात साठा सापडला त्या भागातील स्थानिक पोलीस प्रशासनावर या इंटेलिजन्स फेल्युअरबद्दल काय कारवाई करणार आहात आपण, आणि अशा झोपडपट्टी भागात ड्रग्ज फ्री झोन तयार करण्यासाठी शासन एखादी मोहीम कालबद्ध मोहीम राबवणार आहे का. आणि शेवटचा प्रश्न असा आहे अध्यक्ष महोदय की शेवटचा आहे का? तिथल्या महिलांनी झोपडपट्ट्याच्या महिलांनी माझ्याकडे येऊन मागणी केली CCTVची, आणि मी त्या झोपडपट्ट्यांमध्ये CCTV दिलेली आहे. त्याचं मॉनिटरिंग प्रॉपर करून ती व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी शासन खबरदारी घेणार काय. माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय डॉक्टर नितीन राऊत साहेबांनी जो प्रश्न विचारला की मोका लावायला उशीर झाला का, तर याच्यामध्ये आपल्याला डॉक्टर साहेब कल्पना आहे की मोक्याची कारवाई करत असताना एक खूप मोठी प्रोसेस दिलेली आहे. आणि मागच्या काळामध्ये म्हणजे अगदी जो काही प्रस्ताव आला तो प्रस्ताव सगळा मंत्रालयापर्यंत येतो, सचिवांपर्यंत येतो. तो सगळा प्रस्ताव मान्य केल्यानंतर कोर्टाने एवढ्या एका कारणाकरता प्रस्ताव नाकारून टाकला की तुम्ही त्याला मान्यता देताना रिझन्स लिहिले नाहीत. आता रिझनेबल प्रस्ताव आला आणि त्याला मान्यता दिली, आणि म्हणून आपण याच्यामध्ये पूर्ण कारवाई करतो. खालपासनं प्रस्ताव येतो, नोटिसेस आपल्याला इश्यू करावे लागतात, काही प्रमाणात म्हणणं ऐकून घ्यावं लागतं, आणि ह्या सगळ्या प्रोसेस कराव्या लागतात. त्यामुळे याला 1-1.5-2 महिन्याचा कालावधी लागतो. पण हा कालावधी अधिक शॉर्ट कसा करता येईल, कारण आपल्या या मताशी मी सहमत आहे की 2 महिन्याचा कालावधी लागणं हे फार अधिक होतं. एक 20-25 दिवसापर्यंत हा शॉर्ट कसा करता येईल याचा आपण निश्चितपणे प्रयत्न करू. आपण हे विचारलं तर मला एक गोष्ट सांगितली पाहिजे की हे जी काही कारवाई केली आहे पोलिसांनी ही त्यांच्या इंटेलिजन्सच्या आधारावरच केलेली आहे. ऑपरेशन थंडर हे या दृष्टीनंच नागपूर पोलिसांनी केलं होतं की वेगवेगळ्या ठिकाणची इन्फॉर्मेशन गॅदर करणे आणि प्रोॲक्टिव्हली त्या ठिकाणी छापा मारणे. म्हणजे एखादी घटना घडल्यानंतर त्याच्यावर कारवाई करायच्या ऐवजी एक मोहीम म्हणून प्रोॲक्टिव्हली त्या ठिकाणी काम करणे. आणि आपण जर बघितलं तर जवळपास 11 महिन्यामध्ये या ऑपरेशन थंडर अंतर्गत 907 केसेस पोलिसांनी त्या ठिकाणी पकडलेले आहेत. आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे ड्रग्ज आहेत ते 1254 किलो एवढे ड्रग्ज त्या ठिकाणी त्यांनी पकडलेले आहेत. आणि ज्याची किंमत जर आपण बघितली तर कुठेतरी ती 10 कोटी रुपयापर्यंतची त्याची किंमत आहे. आणि सातत्याने या संदर्भात आपण जर बघितलं तर NDPSच्या अंतर्गत काही गुन्हे दाखल झालेले आहेत आणि काही याच्यामध्ये आपण मकोका देखील त्या ठिकाणी लावलेला आहे. म्हणून मला असं वाटतं की हे ऑनगोईंग अशा प्रकारचं ऑपरेशन आहे आणि याच्यामध्ये थांबून चालणारच नाही. म्हणजे अलीकडच्या काळामध्ये जसं एके काळामध्ये दारू हा एक सोशल नॉर्म व्हायला लागला होता, तशा पद्धतीनं अलीकडच्या काळामध्ये ड्रग्ज हा सोशल नॉर्म येतोय. पण दारूनी जी हानी केली त्याच्या 100 पट हानी आपल्याकडे ड्रग्ज करू शकतात. आणि म्हणून याच्यावर कडक कारवाई करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मी आपल्याला आश्वस्त करतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये या संदर्भात कोणालाही सोडलं जाणार नाही. आपण CCTV जर त्या ठिकाणी लावणार असाल तर त्याच्या मॉनिटरिंगची सिस्टीम आम्ही करू आणि ते जे काही कमांड अँड कंट्रोल सिस्टीम आहे त्याला जोडण्याचं काम करू. प्रश्न क्रमांक 2. लहान मुलांचा जो हे हा
ती कॉन्फिडेन्शियल नावं मी पोलीस कमिशनरकडे पाठवली, ते अजून कारवाई झालेली नाही. माननीय अध्यक्ष महोदय, हे खरं आहे की अलीकडच्या काळामध्ये अल्पवयीन मुलांचा उपयोग यात केला जातोय. त्यामुळे आपण अशी विनंती केंद्र सरकारला करतोय की आपण लीगल एज जे 18 म्हटलं आहे तर ते अशा प्रकारच्या क्राईमकरता 16 करण्यात यावं, अशा पद्धतीनं आपण एक विनंती करतो आहोत. कारण आजच्या परिस्थितीमध्ये 16व्या वर्षी मुलं मॅच्युअर्ड असतात, त्यामुळे ते पूर्ण मॅच्युरिटीमध्ये असल्या प्रकारचे क्राईम करताना आपल्याला पाहायला मिळतात. तर त्या दृष्टीनेही आपला एक प्रयत्न हा चाललेला आहे. आणि डॉक्टर नितीन राऊत साहेबांनी जी काही नावं दिलेली आहेत त्याच्यावर का कारवाई झाली नाही हे पोलीस आयुक्तांना विचारण्यात येईल. प्रश्न क्रमांक 2.